महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. ब्रेकिंग न्यूज. चिंचपाडा बायपासवर भीषण अपघात. दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू, मित्र गंभीर जखमी. लक्झरी बस चालकाविरुद्ध गुन्हा. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा गावाजवळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दिनांक 9 मार्च रोजी उशिरा रात्री भीषण अपघात झाला. दुचाकी आणि खासगी लक्झरी बस यांच्यात झालेल्या धडकेत एका 18 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे चिंचपाडा परिसरात शोककळा पसरली असून विसरवाडी पोलीस ठाण्यात लक्झरी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचपाडा येथील महेश राजेंद्र निकम वय 18 आणि ऋषभ अतुल जैन वय 18 हे दोघे मित्र दुचाकी क्रमांक MH39 AG 8521 हिरो स्प्लेंडरवरून चिंचपाडा गावातून महामार्गाने महालक्ष्मी हॉटेलकडे जात होते. रात्री सुमारे 11 ते 11:30 वाजण्याच्या सुमारास चिंचपाडा गावातील रेल्वे स्टेशन फाट्याजवळ शिवान पेट्रोल पंपासमोर धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर त्यांची समोरून येणाऱ्या लक्झरी बसची जोरदार धडक झाली. ही बस भुसावळहून अहमदाबाद बडोदाकडे जात असल्याची माहिती आहे. बसचा क्रमांक AA01R 6363 असून ती श्रीनाथ ट्रॅव्हल्स कंपनीची असल्याचे सांगितले जात आहे. बस चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने वाहन चालवून परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकी बसच्या पुढील भागावर जोरात आदळली आणि बसच्या पुढील चाकाखाली अडकून सुमारे 10 ते 15 फूट फरफटत गेली. त्यामुळे दुचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या धडकेत दुचाकीवरील पाठीमागे बसलेला महेश निकम याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक ऋषभ अतुल जैन वय 18 याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी गुजरात राज्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान अपघाताच्या वेळी लक्झरी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. प्रवासी झोपेत असताना झालेल्या प्रचंड आवाजामुळे ते घाबरून जागे झाले. मात्र अपघातानंतर बसचे चालक व वाहक प्रवाशांना तसेच बसला घटनास्थळीच सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली असून प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला. अपघाताची माहिती मिळताच चिंचपाडा परिसरातील स्थानिक नागरिक तसेच नवापूर व विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. पुढील प्रवासात अडचण निर्माण झालेल्या बसमधील प्रवाशांना स्थानिक नागरिक व पोलिसांनी इतर लक्झरी बसेस थांबवून पुढील प्रवासासाठी मदत केली. या अपघातामुळे काही काळ धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली. या प्रकरणी चिंचपाडा येथील परमेश्वर लोटण महाले वय 36 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आला आहे. आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून घटनेचा पुढील तपास व पोलीस हवालदार गणेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चिंचपाडा स्टेशन बायपासवरील महामार्गावर दिशादर्शक फलक, रस्ता क्रॉसिंग सूचना फलक तसेच पांढरे पट्टे नसल्याचे दिसून येत आहे. हा रहदारीचा रस्ता असल्याने येथे गतिरोधक बसवण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी राजपाल वसावे, चिंचपाडा.